तर मी आत्ताच सुरुवात करत आहे माझ्या ब्लॉगची संध्याकाळची आणि एवढी सर्दी खोकला वगैरे सर्वच आहे मला बघा आणि तब्येत पण चांगली नाही तरी पण मी आत्ता खाते बोरं छानपैकी आणि आत्ता आली आमच्या घराच्या पडसामध्ये एक बघा किती सुंदर झेंडूचे वगैरे फुलं लागले आणि इकडे आई आत्ता काम करत आहे। काल आणली सब्बल नवीन विकत तर ती आता पूर्णपणे इकडे कुसून राहिलं बघा। इथे खाली ना पत्ताकोबीची झाडं लावून आहे मला दिसलेले ते पायात चालले जे हे बघा पत्ताकोबी आहे इथे लागून आणि इकडे वाल वगैरे भरपूर सारा आहे। इकडला हा वाल हे वाल तर बघा आमच्यावाल्या खिडकीवर जाऊन बसला पूर्ण खिडकीमध्ये घुसला आणि आता इकडे खणून राहिली कारण का आम्हाला वाफे वगैरे टाकायचे उन्हाळ्यामध्ये पालक मेथी वगैरे असं काहीच मिळत नाही तर आम्ही तशी पालक वगैरे टाकली वरती टाकून टपामध्ये कूलरच्या आणि इकडे आता त्याच्यासाठीच खणखून करणं चालू केलं। हे बघा पूर्ण अशी माती उकरली की मग छान निघते त्यातून रोपं नाहीतर मग निघायला नाही बघ। तर बिचारी बाई लागली कामाला हो आता खत वगैरे आणते त्याने टमाटरचं झाड बघा किती सुंदर झालं। आम्ही दरवर्षी इथे टमाटे वगैरे सर्व लावत असते आम्हाला पूर्णपणे 3 टमाटे एवढे महाग टमाटे राहते आणि आम्हाला खूप छान पुरते ते टमाटे आम्ही पूर्ण हे टाकतो। तर यावर्षी कसं झालं ना कंपाऊंड केलं हे आणि वालाचा वेल आहे ना जिथे मला तिथे बिया निघल्या तर आईने काय केलं ना ते एक पण वेल ना तोडला नाही सर्वच्या सर्व बिया तसे राहू दिले। तुम्ही पूर्ण बघसा ना तुम्हाला फक्त वालाचा वेल दिसते हे बोरला वरती सुद्धा जाऊ नये वालाचा वेल आणि शेंगा पण धरू नये असं काही नाही की नाही धरू नये म्हणून शेंगा पण धरू नये छान आणि फुलं वगैरे जिकडं पाहिलं तिकडे फक्त वालाचा वेल आहे बघा आणि लोक हेच वेल बघू आम्हाला एवढे सारे जण शेंगा मागून आहे शेंगा द्या की आणि फुलं भरपूर सारे आहे बट शेंगा नाही आहे शेंगाची कमी आणि लोकांना असं वाटते की एवढे सारे वेल आहे यांनी का खाते देत नाही कोणाला काही नाही पण तसं नाही आहे। जेव्हा आमच्याकडे भरपूर सारे निघायचे तर आम्ही सर्वांना वाटत होतो देत पण होतो पण आता काय करायचं तर निघतच नाही आहे पाणी वगैरे भरपूर आहे पण आम्ही टेन्शन नाही घेत झाडाचं वगैरे आणि आईने ते छान शेपूची भाजी टाकली हे बघा शेपूची भाजी आहे ते कसं आता वेलाच्या नाही का ते बरोबर निघली नाही काही नाही। ड्रॅगन फ्रूट्सचं पण झाड आहे आमच्याकडे मी दाखवलं होतं का मागे दाखवलं होतं बहुतेक मी सांगितलं होतं की आमच्याकडे ड्रॅगन फ्रूट्सचं झाड आहे आणि त्याचं एक बाहेर गेलं आणि ते कसं मोठं होईल आणि त्याला कसं फळं लागेल आम्हाला स्वतःलाच माहिती नाही बट लागले पाहिजे फळं। कशाचं झाड आहे हां तिथे टमाट्याचं झाड आहे अजून पायाने तुडवल्या नाही जाऊ म्हणून ती सांगत आणि तिने खत आणलं बघू दे कोणतं खत आणलं हे आलं आहे रासायनिक आहे आपलं आमच्याकडे शेत आहे ना तर बाबाला आणून मागितलं होतं मी जेव्हा ही मोगऱ्याचे वगैरे झाड लावले होते ना त्यासाठी आणून मागितलं कारण की त्याला लवकर फैलवायचे होते मला गजरे पाहिजे मग उन्हाळ्यामध्ये खूप जास्त गजरे महाग होतात आणि मग फुलं पण भेटत नाही आणि मग एवढूसा गजरा 30 रुपयाचा मग ते केसाला बरोबर लागत पण नाही जुड्याला वगैरे लावतो म्हटलं तर आणि मला असं खूप सारं असं फुलं जेणेकरून म्हणजे जुडा पण नाही दिसला एवढे गजरा असला तरी मला चालते मला खूप जास्त गजरा आवडते म्हणून मी आमच्या घरीच मोगऱ्याचे आणि कुंदाचं एकच झाड आहे बट त्याच्यावरती पण नाही का पूर्ण हा वेल आहे ना वालाचे त्यांनी पूर्ण त्याच्यावर कब्जा करून घेतला ते वेल तर ते झाड तसंच राहिलं आणि 1 वर्ष आधीच कंपाऊंड केलं त्याच्यामुळे एवढं काही नाही आहे बस फक्त इकडे छान पैकी हे बघा हे याची झाडं जास्त आहे झेंडूचे तर खूप सारे लागून याला फुलं वगैरे तर रोज पूजेला वगैरे आम्हाला कामी येते त्याच्यामध्ये आणि हा जो झेंडू आहे ना हाला बघा किती सुंदर दिसतो हा वाला झेंडू बघा किती सुंदर आहे खूप सारे झाडं होते याचेवाले पण ते पाणी खूप संगळते पावसाळ्यामध्ये ना त्याच्यामुळे पूर्ण खराब झालं नाही तर खूप छान राहिलं असतं आणि पपईचे तर कायच सांगावं एकच लागलं कसं तरी ते पण आईने खूप टेक्निकनी लावलं मिरे टाकले तिने त्यातून एक झाड निघलं मग आम्हाला पपईचं बी नव्हतं सापडत तर मिऱ्यामध्ये पपईचं बी मिक्सिंग करत असतात ना लोक आजकाल खपासाठी वगैरे तर ते तिने मिरी टाकून बघितले तर त्यातून एक वेल निघला आणि तुरीचे झाडं संपले आता हे राहिले बिचारे खराट्यासाठी वगैरे थोडे
ड्रॅगनचे झाडं. हे बाहेर गेला पूर्ण पत्ता. हे बघा, त्याला आतमध्ये दिवेचा खेचा लागते आता. आणि आता याला छोटे छोटे फागाडे पूर्ण चालू झाले. हे बघा, मग मी इथे सेंड करते. व्हिडिओ नक्की पाहायचा आणि खूप सारा सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय आता तर काही शक्य वाटत नाही आहे, कारण का माझे व्ह्यूज वगैरे खूप जास्त कमी झाले आहे. तर प्लीज खूप 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 सारा सपोर्ट करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.